नमस्कार, आप देख रहे हैं इंडिया 79 न्यूज चैनल। स्वागत है आपका न्यूज चैनल में। सोमवार दिनांक 17 नवंबर की शाम 7:30 बजे प्रभाग क्रमांक 14 में संदीप भाऊ डहानके के नेतृत्व में भावी नगर सेविका रूपालीताई डहानके के संपर्क कार्यालय का भव्य उद्घाटन किया गया। उद्घाटन शिंदे गट के जिलाध्यक्ष अजय दादा बोरस्ते, मामा ठाकरे, वाहतूक सेना के शिवाजी भोर, सामाजिक कार्यकर्ता दिगंबर नाड़े और युवा नेता मयूर तेजाले इनके शुभ हस्ते उत्साहपूर्ण वातावरण में संपन्न हुआ। 80% समाजकारण और 20% राजकारण, इस मूल मंत्र को ध्यान में रखते हुए प्रभाग क्रमांक 14 के सभी रिक्शा चालकों को खाकी ड्रेस का वितरण किया गया। खाकी ड्रेस मिलने से रिक्शा चालकों में आनंद और उत्साह का माहौल दिखाई दिया। इस कार्यक्रम में भोई समाज के सभी पदाधिकारी तथा प्रभाग क्रमांक 14 की बड़ी संख्या में महिलाएं और पुरुष उपस्थित थे। ऐसी ताजा खबर देखने के लिए चैनल को लाइक और सब्सक्राइब करना ना भूले। रिपोर्टर ताबरिज शेख के साथ जहीर खान, नासिक। जय हिंद, जय भारत। एकटा उभा ठाकतो संकटात पाय रोवणी, एकटा उभा ठाकतो शब्दांना धार अशी की रूपालीताई डहानके यांनी आज शिवसेना संपर्क कार्यालयाचं उद्घाटन सोहळा ठेवलाय। त्याबद्दल आज आपल्यामध्ये उपस्थित आहे शिवसेनेचे नेते, शिवसेना जिल्हा नेते तसेच माजी उपमहापौर अजय बोरस्ते सर यांचं मी डहानके परिवार आणि इथले सर्व नागरिक शिवसैनिक यांच्यातर्फे मनपूर्वक स्वागत करते। पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष जाहला मनमंदिरात, पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष जाहला मनमंदिरात, करीते प्रेमे भावे आपले स्वागत, करीते प्रेमे भावे आपले स्वागत डहानके आणि शिवसेना परिवारात। आपल्या प्रभागातील नागरिकांचा एकदम प्रतिसाद दिसतोय। लगेच रोजच्या वेळेस पण तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित होता, आज पण आपण वेळात वेळ काढून इथे आला आहात। खरंच सर्वांचं मनपूर्वक स्वागत। चला आपण करू शकत होतो ना, तर याचा मुख्य उद्देश असा आहे की त्यासाठी आपण हा छोटेखानी कार्यक्रम ठेवला आहे, गणवेश वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तर 40-50 नव्हे तर 300 ते 500 गरीब रिक्षा चालकांना आपण इथे गणवेश देणार आहोत। टाळ्या झाल्या पाहिजेत की नाही? आजकाल वाहक आहेत आणि ते गरीब आहेत, सो आपण एक मदतीचा हात म्हणून संदीप भाऊंतर्फे आपण गणवेश वाटपाचा कार्यक्रम ठेवलाय आणि उद्घाटन पण झालेलं आहे। पुन्हा एकदा संदीप भाऊंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। नागरिक
सूचना आहे, तुम्ही खरंच वेळेत बसून घ्या, पुढे उभं राहू नका विनाकारण. आणि रिक्षा चालक जे आहेत ते खूप होतकरू आणि होतकरू रिक्षा चालकांसाठी आपण वर्ग सर्वांना विनंती आहे, जे आजूबाजूला सर्वांना विनंती बसून घ्यावी. हात जोडून विनंती आहे, रस्त्यात अडचण होती हे बाजूला माझे मित्र बसून घ्यायचंय आहे. खुर्च्या भरपूर आणल्या पण कांचन भाऊ तुम्ही पण वाचायचंय. टोपी लावलं एवढं सगळ्यांना विनंती आहे. यांचा सत्कार बाबा ठाकरे यांचं, तसेच आपल्या प्रभागातल्या अय्याभाई हे देखील आपल्या नेत्यांचं आपल्या भागात नाशिक भागात आला का शिवसेना शाखा आणि संपर्क व्यायाला होत आहेत. खूप लोकांना असं वाटत होतं किंवा शिवसेना शाखा म्हणजे फक्त एक धार्मिक एक वेळ म्हणजे फक्त हिंदुवादी, पण तसं नसून आम्हाला अभिमान आहेतच हिंदुत्वाचा. पण आम्ही जे हिंदूच्या समाजात बाळासाहेब ठाकरे आणि आमचे धर्मगुरू आनंद लिंगे साहेब आणि आता आमचे माजी मुख्यमंत्री आणि लोकप्रिय नेते लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांची शिकवण हे सर्वांना समभाव आणि सर्वांना न्याय द्यायचे काम आपण करतो. तसंच आज दादा हा कार्यक्रम या निमित्ताने कपड्यावर ठेवला आहे. आणि आता नाशिकमध्ये कायद्याचा किल्ला बाले किल्ला खूप सुंदर झाले. ही जोड आमच्या रिक्षावाल्यांवरती पण आलेले आहेत. म्हणून रिक्षावाले खूप अडचण आहे. ते त्यांच्याकडं कपडे घ्यायचे असले तर चालवायचं कसं हा खूप मोठा प्रश्न पडतो. त्याच्यामुळे आम्ही ही योजना वापरली आहे. आणि साहेबांनी जी शिकवली 80% समाजकारण 20% राजकारण त्याचा एक फायदा आहे. आणि असे अनेक उपक्रम आम्ही या भागात केलेले आहेत. म्हणजे डोळ्यांचं ऑपरेशन आपण मोफत ठेवले आहे. त्याचप्रमाणे आता पण खेळले होते आरोग्य शिबिर मोठे मोठे येत आहेत. आता आपण KYC मोफत केलेले आहेत. लाडकी बहिणीची फॉर्म थोडी सुविधा घेतल्या आहेत. आणि आता सध्या मोफत आपण KYC चालू ठेवले. म्हणजे आपल्या भागात 2-3 संपर्क उघडलेले पण तिला 50-100 रुपये घेत आहेत. पण आपल्या ऑफिसमध्ये जसं आपण काम झालं तसं आपण KYC मोफत ठेवलंय. म्हणजे लोकांना आपल्याला 50-100 रुपये सुद्धा खर्च होऊ नये म्हणून आपण याची सुविधा केली आहे. असं तुमचं मार्गदर्शन आणि सर्वांचं प्रेम हे मी माझ्या नेहमी असावे. आणि मी अंसाबाई यांना 2 मिनिटं बोलण्याची विनंती करतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे. आणि त्या स्मृतिदिनाचं या ठिकाणी औचित्य साधून आमच्या शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख आणि प्रभाग क्रमांक 14चे लाडके भावी नगरसेवक आमचे संदीप भाऊ डांगे यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी जुन्या नाशिकमध्ये शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि त्याचप्रमाणे जुन्या नाशिकमध्ये ते आमचे रिक्षा सेवा देणारे आमचे जे बंधू आहेत रिक्षा चालक मालक त्या सर्वांचं या ठिकाणी संदीप भाऊंच्या माध्यमातून आमचे जुन्या नाशिकातून नाशिक रोड असेल किंवा नाशिक शहराच्या कुठल्याही भागात आपण संदीप भाऊ सांगतील त्या पद्धतीने आपण या भागामध्ये व्यवसाय करताना दिली काय तुम्हाला आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवा. निश्चित या भागामध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या माध्यमातून आपण खंबीरपणे संदीप भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं एवढंच आपल्याला या ठिकाणी या निमित्ताने सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर आज सन्माननीय व्यासपीठावर आपल्या अजय दादा बोलूचे सन्माननीय व्यासपीठ उपस्थित माझ्या महिला भगिनी खरं तर बाळासाहेबांची जुनं नाशिक म्हणून हा एरिया पसरत गेला आणि मोठं नाशिक झालं. त्याचं स्वरूप गेलं तर आम्ही विसरू शकत नाही. जुन्या 77 सालापासून 96 हे सगळ्या जुन्या आठवणी आहेत. खरं तर माताचं
शिकवणे कुठेही जाती भेद केलेला नाही. आपला हे लोकसेवा केंद्र आहे, लोकसेवा केंद्र आहे. शिवसेनेची शाखा ही आधार असते. शिवसेना पक्षच असा आहे, ही 4 अक्षराची आहे. याची जादू अशी आहे की ज्यांनी या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं हे फक्त आणि फक्त शिवसेनेत होऊ शकतं. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला माझ्या दृष्टीने खूप महत्व आहे. आणि मी हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना सांगणार आहे की साहेब, आपल्या नाशिक मध्ये या सर्व रिक्षा चालक बांधवांना आपल्या शिवसेनेच्या वतीनं त्यांना ड्रेस देण्यात आले. आपल्याला माहिती आहे, मगाशी तुम्ही सांगितलं, नाशिक जिल्हा कायद्याचा पालन आणि शिवसेना ही कायदा पाळणारी आहे, कायदा शिकवणारी आहे. आणि त्याचमुळे आज या सर्व रिक्षा चालकांना ड्रेस मिळणार. संदीप भाऊ, तुमचं अभिनंदन. संदीप जहानकेचे सर्व कार्यक्रम हे लोकाभिमुख असतात. समाधान भाऊ, तुम्ही आज आलात इथे काम करणं सोपं नाही. इथं दिगंबर नाणे असेल, आमचा मयूर असेल, याने एक वेगळं काम उभं केलंय. परंतु संदीपला मी मागच्या टर्म पासून पाहतोय. मला तुम्हाला सांगायचं आहे, हा तुमच्यातला माणूस आहे, लक्षात ठेवा. आणि जेव्हा आपल्यातला माणूस मोठा होतो ना, तेव्हा त्याला आपल्या वेदना माहिती असतात, आपल्या समस्या माहिती असतात. तुम्ही मला सांगा, एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, लाडक्या बहिणींना भाव मिळाला की नाही? मिळाला की नाही? दुसरं कोणी केलं का? शिवसेना कार्यालयाचं आज संदीप भाऊच्या आणि रुपालीताईच्या याच्याने शिवसेना कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. आणि त्याच प्रसंगी त्यांनी रिक्षावाल्यांसाठी इतका चांगला प्रकारे उपक्रम राबवला आहे, तो म्हणजे खूप सुंदर. आणि जे रिक्षावाल्यांचे म्हणजे हे ताकद नाही आहे ड्रेस घेण्याची, आणि ते ड्रेस त्यांना वाटप केले आहेत. आणि संदीप भाऊंचं कार्य म्हणजे इतकं चांगलं आहे की खूप, म्हणजे आज मी लहानपणापासून त्यांच्यासोबत लहानपणापासून बघतो त्यांना, का त्यांचे अनेक कार्यक्रम आणि अनेक कार्यक्रमाचे उपकरण इतके सुंदर आणि इतके चांगले असतात की संदीप भाऊला मी अजून सांगतो की संदीप भाऊ, तुम्ही चांगला कार्यक्रम करा, आम्ही तुमच्या सोबत आहे आणि सोबत राहू. धन्यवाद. सर्व संदीप आंबे शिक्षावकील उपमहानगर प्रमुख संदीप दहाणके यांच्या संपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन झालंय. आणि ते उद्घाटन सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने झालंय. इथल्या रिक्षा चालक बांधवांसाठी ड्रेसचं वाटप त्यांनी केलंय. थोडे तिडके नाही, साधारण किती आहेत? 500च्या जास्त पेक्षा रिक्षा चालकांना ड्रेस देण्यात येणार आहे. आणि खरं सांगायचं तर शिवसेना म्हणजेच समाजसेवा. शिवसेनेचं एक वेगळं काम या जुन्या नाशकात करण्याचं काम संदीप दहाणके करतायत, आमच्या रुपालीताई करतायत. मला खरं तर त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करावंसं वाटतं. शिवसेनेचं हे संपर्क कार्यालय म्हणजे लोकसेवा केंद्र होईल. या ठिकाणच्या सर्व लोकांसाठी विविध योजना असतील, सरकारी योजनांचे फॉर्म्स या ठिकाणी मिळाले जातील, त्यांना फॉलोअप केला जाईल आणि सर्व काम या ठिकाणी होईल. मला खात्री आहे की या शिवसेनेचं कार्यालय हे या परिसरासाठी एक आधार केंद्र म्हणून काम करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.